देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे। बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये पारा 40 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान आहे। बुधवारी महाराष्ट्रामधील वर्धा आणि ओडिशामधल्या झारसुगुडा इथे दुपारचं तापमान 44.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। देशामध्ये नोंदवलं गेलेलं हे सर्वोच्च तापमान आहे आणि देशभरात 16 शहरांमध्ये गुरुवारी पारा 43 अंश सेल्सिअसच्या वर राहिला। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा आता वाढलेल्या आहेत आणि शनिवारपर्यंत या उन्हाच्या झळा अशाच कायम राहतील असा अंदाज आहे। काय एकूण अंदाज आहे राज्याच्या इतर जिल्ह्यांसाठी? निश्चितच पाहिलं तर हवेतील आर्द्रतेमुळे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशभरामध्ये असेल मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या झळा ज्या आहेत जाणवू लागलेल्या आहेत। 16 राज्य जे आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उष्णतेचं तापमान जे आहे ते नोंदवलं गेलेलं आहे। तर काही भागांमध्ये निम्म्यापेक्षाही अधिक तापमानाची नोंद झाल्याची माहिती आता एकंदरीत समोर येत आहे। आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील छत्तीसगड असेल किंवा ओडिशा असेल अशा अनेक भागांमध्ये जे आहेत ते कमाल तापमानापेक्षाही अधिक तापमानाची नोंदवण्यामध्ये आलेले आहे। हे तापमान आपण पाहिलं तर 44 डिग्रीपेक्षाही अधिक जे आहे ते त्या ठिकाणी नोंद झालेलं आहे। तर राजस्थानमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका। मुळे जे आहेत ते अनेक ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये शाळा असेल किंवा इतर ठिकाणी जे आहेत ते त्यांना वेळेमध्ये देखील बदल जे आहेत ते केलेले आहेत। त्याचमुळे मुंबई शहरामध्ये देखील आपण पाहिलं तर 40 पेक्षाही अधिक तापमानाची नोंद मागील काही दिवसांमध्ये जी आहे ती करण्यात आली होती। त्याचबरोबर कोकण किनार भाग असेल किंवा नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये देखील 50 पर्यंत तापमान जे आहे ते जाऊन पोहोचलं होतं आणि त्याचमुळे अनेक शहरांमध्ये जे आहेत उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या होत्या आणि याच कारणामुळे पोटदुखी असेल किंवा डोकंदुखी असेल अशा गंभीर आजारांना देखील मुंबईकरांना असेल सामोरे जावं लागलं होतं। मुंबईमध्ये देखील आपण पाहिलं तर आता काही प्रमाणामध्ये ऊन तर काही प्रमाणात सावली पडल्याने जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना देखील याचा मोठा त्रास जो तो आहे सहन करावा लागत आहे आणि हे तापमान जे आहे ते शनिवारपर्यंत असंच कायम राहणार असल्याची देखील माहिती हवामान विभागाने दर्शवली आहे। त्याचमुळे मुंबईकरांना देखील वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून काही सूचना ज्या आहेत देण्यात येत आहेत। त्याचमुळे आता येणाऱ्या मुंबईकरांचा काही दिवस जे आहेत ते मोठ्या उष्णतेचा त्यांना सामना जो आहे तो एकंदरीत करावा लागणार आहे। अगदी त्यामुळे येत्या काळात उष्णता अशीच कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणि त्यामुळे काळजी घेणं हे प्रत्येक नागरिकानं भाग आहे असंही आवाहन केलं जाते। धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।